गावची संध्याकाळ नेहमीसारखीच होती, पण काव्याच्या मनात आज काहीतरी वेगळंच चाललं होतं. ती विहिरीजवळ बसली होती, पाण्यात स्वतःचं प्रतिबिंब पाहत, पण डोळ्यात दिसत होती फक्त जीवाची शांत नजर. जीवा कधीच जास्त बोलत नसे. गावात लोक म्हणायचे, हा मुलगा थोडा विचित्र आहे. पण काव्याला माहीत होतं, काही माणसं शब्दांपेक्षा जखमांनी बनलेली असतात. जीवा शेतातून परतत होता, कपाळावर घाम आणि मनात कायमची थकवा. आई गेल्यापासून तो घरात असूनही एकटा होता. वडील बोलायचे नाहीत आणि तो विचारायचा नाही. त्याला शिकवलं गेलं होतं, पुरुषांनी भावना दाखवायच्या नसतात. म्हणून त्याने सगळं शांततेत गिळलं होतं. त्या दिवशी काव्याचा संयम सुटला. तू असाच गप्प का असतोस जीवा? ती रागात म्हणाली. तो काहीच बोलला नाही. ती पुढे म्हणाली, मी तुझ्यासमोर उभी आहे आणि तरीही तू मला पाहत नाहीस. तो शांतपणे म्हणाला, मी पाहतो, पण बोलायला शब्दच नसतात. ते वाक्य तिच्या रागावर नाही, पण तिच्या मनावर आदळलं. त्या रात्री काव्याला झोप लागली नाही. तिला कळलं, जीवा दुर्लक्ष करत नव्हता. तो झगडत होता स्वतःशी आणि आपल्या आतल्या वेदनेशी. दुसऱ्या दिवशी ती त्याच्याकडे गेली. तू बोलत नसशील तर मी ऐकायला तयार आहे, ती हळूच म्हणाली. त्या क्षणी जीवाच्या डोळ्यात पाणी आलं. पहिल्यांदाच कोणी त्याच्याकडून काही मागत नव्हतं. त्यांचं नातं फुलासारखं नव्हतं, ते झाडासारखं होतं, हळू वाढणारं पण खोल मूळ धरलेलं. ते रोज भेटत नव्हते, पण जेव्हा भेटायचे तेव्हा शब्द कमी आणि समज जास्त असायची. काव्या बोलायची, जीवा ऐकायचा आणि हळूहळू जीवा बोलायलाही लागला. गावात कळायला वेळ लागला नाही. लोक बोलू लागले, ती जास्त शिकलेली आहे, तो गरीब आहे, हे नातं टिकणार नाही. काव्याने ऐकलं पण दुर्लक्ष केलं. पण जीवा, तो आतून पुन्हा तुटू लागला. एक दिवस तो म्हणाला, काव्या, माझ्यामुळे तुझं आयुष्य कठीण होईल. ती हसली, डोळ्यात पाणी होतं. माझं आयुष्य मी ठरवते जीवा, लोक नाही. तरीही तो गेला, कोणालाही न सांगता, कारण त्याला वाटलं प्रेम म्हणजे सोडून देणं. काव्या एकटी पडली, पण ती रडली नाही, ती थांबली. कारण तिला माहीत होतं, काही माणसं पळतात कारण त्यांना प्रेमाची सवय नसते. काही महिन्यानंतर जीवा परत आला, पण तो तोच नव्हता. डोळ्यात थकवा होता, खांद्यावर अपराधाची सावली होती आणि मनात एकच प्रश्न, ती अजूनही माझी वाट पाहत असेल का? काव्या मात्र बदलली होती. ती आता फक्त प्रेमात असलेली मुलगी नव्हती, ती वाट पाहणारी स्त्री झाली होती. जीवा गेल्यानंतर काव्या हसली होती, पण आरशासमोर उभी राहिल्यावर तिचं प्रतिबिंबच तिला विचारायचं, तो गेला तरीही तू का थांबलीस? ती रोज देवळात जायची, देवाकडे काही मागायची नाही, फक्त म्हणायची, त्याला शांत ठेव, तो सुखी असू दे. कारण खऱ्या प्रेमात स्वतःपेक्षा समोरच्याचं सुख मोठं असतं. शहरात जीवा हरवला होता. लोकांमध्ये असूनही तो एकटा होता. जिथे सगळे बोलत होते तिथे त्याला शब्द सापडत नव्हते. रात्री झोपताना त्याला काव्याचा आवाज ऐकू यायचा, तू आहेस तसा पुरेसा आहेस. आणि मग त्याला कळलं, तो पळाला नव्हता, तो स्वतःपासून पळत होता. गावाच्या मळ्यात ती उभी होती. साडीचा पदर वाऱ्यावर हलत होता. डोळे शांत, पण मनात हजार प्रश्न.
तो समोर उभा राहिला. क्षणभर कोणीच काही बोललं नाही, कारण काही नात्यांना शब्दांची गरज नसते. मी कमजोर आहे काव्या, तो हळूच म्हणाला. ती पहिल्यांदाच त्याच्या जवळ आली. कमजोर माणूस तो नसतो जो रडतो, कमजोर तो असतो जो भावना लपवतो. त्या क्षणी जीवा कोसळला. वर्षानुवर्षाची शांतता अश्रूंमध्ये वाहून गेली. गाव पुन्हा उभं राहिलं. पुन्हा तोच मुलगा. तिचं आयुष्य खराब होईल. पण यावेळी काव्या मागे हटली नाही. ती ठाम उभी राहिली. जर त्याच्यासोबत जगणं चुकीचं असेल तर मलाही चूक मान्य आहे. ते वाक्य जीवासाठी नव्हतं, ते स्वतःसाठी होतं. एका रात्री जीवाचा अपघात झाला. हॉस्पिटलमध्ये काव्या बाहेर बसून होती. तिच्या हातात त्याची वही होती. त्यात लिहिलं होतं, जर मी कधी हरवलो तर माझं प्रेम काव्याच्या डोळ्यात शोधा. ती रडली, पण पहिल्यांदाच भीतीतून नाही, विश्वासातून. जीवा शुद्धीवर आला. पहिलं दृश्य काव्या. तो थकलेल्या आवाजात म्हणाला, मी परत गेलो असतो तर तू. ती त्याचा हात धरून म्हणाली, मी वाट पाहिली नसती, मी तिथेच उभी राहिली असते. त्या क्षणी प्रेम पूर्ण झालं. लग्नाने नाही तर स्वीकाराने. काही प्रेमकथा सुखात नसतात, पण त्या माणसाला माणूस बनवतात. जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि अशाच हृदयस्पर्शी मराठी कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.